मिरजे सोशल मीडियावर भिडे गुरुजींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आक्रमक. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. यापुढे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला धारकरी स्टाईलने चोप. विनायक माईनकर. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी यांच्या विरोधात एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने मिरजेत तणाव निर्माण झाला होता. सदर व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकऱ्यांनी मिरज शहर पोलीस ठाणे येथे धाव घेतली. विनायक माईनकर यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी किरण रासकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या रामचंद्र चव्हाण या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतलं. शांततेचे आवाहन करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी दिल्यानंतर वातावरण निवळलं. विनायक दादा माईनकर, प्रमोद धुळबुळू, यशवंत मोतुगडे, विनायक कुलकर्णी, नाना जगताप यांच्यासह अर्जुन पवार, संतोष वावरे, प्रसाद मेंढे, धारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अशा प्रकारे पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट कोणी केल्यास धारकरी स्टाईलने चोप देऊन उत्तर दिलं जाईल असा इशारा विनायक माईनकर यांनी दिला आहे. आज सोशल मीडियावर सकाळच्या सुमारास एक बातमी प्रसारित झाली. मिरजेतील रामचंद्र विठोबा चव्हाण या समाजकंटकाने गुरुजींबद्दल एक आक्षेपार्ह चित्र आणि एक पोस्ट प्रसारित केली होती आणि बरंच काय काय त्यात लिखाण केलेलं होतं. आणि आज आता पोलिसांनी ताबडतोब त्याला उचलून आणलेलं आहे. शिवप्रतिष्ठानचे धारकरी आपण मिरज पोलीस स्टेशनला जमा झालो होतो. पोलिसांनी ताबडतोब त्याला कामावर उचलून आणून त्याच्यावर पुढची कार्यवाही करणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि सोशल मीडियावर एक सर्वांना आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीने सांगू इच्छितो, आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर जर आक्षेपार्ह विधान, पोस्ट किंवा चित्र जर प्रसारित झालं इथून पुढं तर त्याला धारकरी स्टाईलनं चौकात नागडक करून बेदम चोपण्यात येईल. सर्वांनी याची दखल घ्यावी. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या धर्माचा याचा विचार केला जाणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.